पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप डे निमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवला। फ्रेंडशिप बँडसाठीच्या रकमेतून विद्यार्थ्यांनी खत खरेदी केला आणि परिसरातील वृक्षांना खत घालून खुरपणी केली। विद्यार्थ्यांच्या या आदर्शवत उपक्रमाचं कौतुक होतंय। ऑगस्टमधील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो। या दिवशी मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देऊन तसंच फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचं नातं घट्ट करतात। दरम्यान पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या डॉक्टर निलेश पाटील यांच्या सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी गावाबाहेरच्या टेकडीवर 3 वर्षांपूर्वी विविध जातींच्या 1000 वृक्षांचं रोपण केलंय। 50 विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बँडचा खर्च टाळून प्रत्येकी 10 रुपये वर्गणी काढली। जमा झालेल्या पैशातून 50 किलोची रासायनिक खतांची बॅग खरेदी केली। वृक्षांच्या सभोवताली खुरपणी करून खत घातलं। अनोख्या पद्धतीनं साजरा केलेल्या या फ्रेंडशिप डेचं सर्वत्र कौतुक होतंय। यासाठी संस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांचं मार्गदर्शन मिळालंय।